नमस्कार. खाऊ संस्कृती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पौष्टिक लाडू. लाडूसाठी मी 1 किलो खारीक घेतली होती. फोडून वाळवून मी त्याची पावडर करून आणली. त्याच पावडरबरोबर मी अर्धा किलो खोबरंही त्यामध्ये घालून त्याची बाहेरनं गिरणीतनं त्याची पावडर करून आणली आहे. आता 1 किलो खारीक आणि अर्धा किलो खोबरं या प्रमाणानुसार मी 400 ग्रॅम गूळ घेतलेला आहे. गॅसवर कढई ठेवून घेतली आहे. आपण कढईमध्ये विलायची भाजून घेणार आहोत. विलायची भाजल्यामुळं पटकन बारीक होती. जे लाडू बनवणार आहे ते मी जरा कमी गोडच बनवते. तुम्हाला गोड हवं असेल तर तुम्ही त्यामध्ये 1 किलो गूळ किंवा पाऊण किलो गूळ असं वापरू शकता. विलायची भाजून झाली आहे. आपण विलायची काढून घेऊया. आणि आता मी 100 ग्रॅम हळीव घेतलेत. हळीव चांगले भाजून घ्यायचे. तिळासारखे तडतड केले की मग आपण ते ताटामध्ये काढून घेणार आहोत. मी या लाडवांमध्ये हळीव, मगज बी, लाल भोपळ्याच्या बिया, काजू, बदाम, डिंक असे बरेच प्रकार घातलेले आहेत. तुम्ही तुमच्याप्रमाणे आणि तुम्हाला जे आवडतील ते ड्रायफ्रूट्स त्यामध्ये घाला. आता मखाणे घेतलेत मी 100 ग्रॅम. मखाणे आपण भाजून घेणार आहोत. मखाणे, हळीव हे मी तूप न घालता भाजणार आहे. त्याच्यामुळे सर्वात आधी कढईमध्ये मी मखाणे आणि हळीव भाजून घेतले. हे सर्व भाजून आपल्याला थंड करायचं व्यवस्थित. मखाना असा हातावर दाबून बघितला आणि तो फुटला तर समजायचा भाजला. आणि मग आपण आता ते काढून घेणार आहोत. आता त्याच कढईमध्ये मी तूप घेतले. आपण ड्रायफ्रूट्स भाजून घेणार आहोत. भाजल्याने ते लाडूमध्ये क्रंची लागतात. त्याच्यामुळे आपण थोडे थोडे भाजून घालणार आहोत. 100 ग्रॅम बदाम घेतलेत. वाटीनी जर प्रमाण घेतलं तर सगळं मी 1-1 वाटी घेतलेलं आहे, मखाने सोडून. कारण मखाने वजनाला हलके असतात, त्याच्यामुळे ते 100 ग्रॅम या मापामध्ये जास्त भरतात. आता काजू भाजून घेणार आहे. काजूही मी 100 ग्रॅमच घेतलेले आहेत. सगळे 1-1 करून भाजून ताटामध्ये काढून थंड करून घ्यायचे. याची आपल्याला जाडसर पावडर करायची आहे. लाल भोपळ्याच्या बिया घेतल्यात. यामध्ये तुम्ही अजून पिस्ता, अक्रोड खूप प्रकार आहेत घालण्यासाठी. बरेच प्रकार वापरून तुम्ही हे लाडू बनवू शकता. माझ्याकडे जे जे अवेलेबल होते ते मी घातलेले आहेत. सूर्यफुलाची बी घेतलेली आहे मी आता 100 ग्रॅम घेतली आहे. ती भाजून घेऊ आपण. मगज बी घेतलेली आहे. मगज बी चांगली भाजायची आहे. लाडू करायला खूप वेळ लागतो, पण लाडू टिकतातही छान जर प्रत्येक गोष्ट भाजून घेतली तर, आणि त्याची टेस्टही छान लागते. आता आपण मनुके आणि हे सर्व जे भाजून घेतलेले ड्रायफ्रूट आहेत ते आपण एकत्रित वाटून घेणार आहोत थंड झाल्यानंतर. आता मी डिंक घेतला आहे. 100 ग्रॅम डिंक घेतलेला आहे. डिंकही आपण तुपामध्ये छान भाजून घ्यायचं आहे. लाह्यासारखा फुलून आला की आपण ते ताटामध्ये काढून थंड करायला ठेवून देऊ. आता मी आपण सगळ्यात आधी जे हळीव भाजून घेतले होते त्याची पावडर करून घेतली आहे. त्यानंतर मग मखाण्याची पावडर करून घेतलेली आहे. मग मी ड्रायफ्रूट्स जे आपण तुपामध्ये भाजून घेतले होते त्याची पावडर केली आहे. आणि आता डिंक मिक्सरमध्ये फिरून घेतला आहे. विलायची आणि 1 जायफळ याची पावडर करून त्यामध्ये घालून घेतली आहे. आता मी थोडंसं तूप घेतलेलं आहे कढईमध्ये. आपण यामध्ये गूळ विरघळून घेणार आहोत. आता आपण सर्व मटेरियल एकत्र करून घेऊ. जे काही वाटून घेतलं होतं आपण सर्व एकत्रित करून घ्यायचे. आता आपण जो कापून घेतलेला 400 ग्रॅम गूळ आहे तो गूळ आता कढईत घालणार आहे. गूळ विरघळून घ्यायचा आपल्याला गरम तुपामध्ये. गूळ विरघळलेला आहे बघा.
आपण आता हा सर्व जे आपलं मटेरियल मिक्स करून घेतलेलं आहे त्यामध्ये घालून घेऊ. आता हे आपण मिक्स करायचं आहे. गुळाचं आपण प्रमाण थोडंसं कमी घेतलेलं आहे रेग्युलरपेक्षा, त्यामुळं चटकन काही लाडू बांधल्या जात नाही याच्यामध्ये, त्यामुळे गरम आहे. तर आपण आता झाऱ्याने ते मिक्स करून घेऊ. थोडं थंड झालं की आपण पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घेणार आहे. त्यामुळे लाडू पटकनी बांधला जातो, लाडू बांधायला त्रास होत नाही. त्यामुळे आपण आता हे पुन्हा एकदा मिक्सरला फिरून घेऊ. आणि फिरून घेतल्याने गुळही व्यवस्थित मिक्स होतो. पहा किती सोप्या पद्धतीने लाडू बांधले जात आहेत. लाडू बांधायला त्यामुळे त्रास होत नाही. या पद्धतीने मी लाडू तयार करून घेते सगळे. आता तुम्ही या पद्धतीने पौष्टिक लाडू करून बघा, खूप छान लागतात. आणि मला कमेंट करून सांगा लाडू कसे झालेत ते. मी जे प्रमाण घेतलं होतं त्या प्रमाणामध्ये एवढे लाडू तयार झालेले आहेत. पहा मी तुम्हाला एक लाडू तोडून दाखवते. अगदी मऊसूत असा लाडू तयार होतो.